नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ह्या चॅप्टरमधले MCQ आणि म्हणजे एक्झरसाइजमध्ये दिलेले MCQ आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे. तर बघा, आपण MCQ पासून स्टार्ट करूया. मग फर्स्ट MCQ आपल्याला काय दिलंय? ए हायड्रॉलिक लिफ्ट इज डिझाइन टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट ऑफ मॅक्झिमम मास 2000 kg. The area of cross section of piston carrying the load is 2.25 into 10 raised to minus 2 meter square. What is the maximum pressure the smaller piston would have to bear? Option A 0.8711 into 10 raised to 6 Newton per meter square. Option B 0.5862 into 10 raised to 7 Newton per meter square. Option C 0.4869 into 10 raised to 5 Newton per meter square. Option D 0.3271 into 10 raised to 4 Newton per meter square. बघा, ह्या फर्स्ट MCQ मध्ये आपल्याला काय गिवन दिले? तर मासची व्हॅल्यू गिवन दिली. मास किती दिले आपल्याला? तर मास दिलाय 2000 kg, ज्याला आपल्याला काय करायचं? लिफ्ट करायचं आहे. ओके. आणि पिस्टनचा एरिया दिलाय. मग पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलाय? तर तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय 2.25 इंटू 10 raised to minus 2 मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला विचारलाय किती प्रेशर आपण स्मॉलर पिस्टनला अप्लाय करू शकतो जेणेकरून हा 2000 kg चा मास काय झाला पाहिजे? लिफ्ट झाला पाहिजे. ओके. मग आपल्याला माहिती आहे हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये आपण काय यूज करतो? एक स्मॉलर पिस्टन यूज करतो आणि एक काय करतो? मोठा पिस्टन यूज करतो. ओके. मग स्मॉलर पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सपोज A1 आहे आणि मोठा जो पिस्टन आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती? A2. आणि त्याच्यावर आपण हा 2000 kg चा काय केलाय? 2000 kg चा मास आपल्याला लिफ्ट करायचा. मग इथे आपण किती प्रेशर लावू शकतो? मग इथल्या प्रेशरची व्हॅल्यू P1, इथल्या प्रेशरची व्हॅल्यू P2. पण इथे आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड घेतो. अकॉर्डिंग टू पास्कल काय असतो? द प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड. म्हणजे P1 इज इक्वल टू काय असतो? P2. म्हणजेच इज इक्वल टू आपण काय घेऊया? P, जो आपल्याला काय करायचा आहे? मेजर करायचा आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स पर युनिट एरिया, थ्रस्ट पर युनिट एरिया. आता हा प्रेशर म्हणजेच, हा फोर्स म्हणजेच काय असणार आहे? तर ह्याचा वेट किती आहे? M इंटू G. मग तो लिहिला mg डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आपण जर व्हॅल्यू पुट केल्या, मासची व्हॅल्यू पुट केली 2000 इंटू G 9.8 डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2.25 इंटू 10 raised to minus 2. आणि ही व्हॅल्यू जर आपण सॉल्व केली तर आपल्याला आन्सर मिळेल 0.8711 इंटू 10 raised to 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. तर ही आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे ह्या स्मॉलर पिस्टनच्या इथे आपण जर एवढा प्रेशर अप्लाय केला तर हा 2000 kg चा जो ऑब्जेक्ट आहे तो काय होऊ शकतो? लिफ्ट होऊ शकतो, वर जाऊ शकतो. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. आले लक्षात? ओके. तर बघा, आता आपण सेकंड MCQ बघूया. सेकंड MCQ काय दिलाय? टू कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियाय 0.3 सेंटीमीटर and 0.6 centimeter are deep in the same liquid. The ratio of height through which the liquid will rise in the tube is option A 1:2, option B 2:1, option C 1:4 and option D 4:1. बघा, आता आपल्याला ह्या MCQ मध्ये काय दिलेलं आहे? ह्या MCQ मध्ये आपल्याला रेडियाई दिलेले आहेत दोन कॅपिलरी ट्यूबच्या. काय काय दिलेले आहे? तर R1 ची व्हॅल्यू दिली आहे 0.3 सेंटीमीटर आणि R2 ची व्हॅल्यू दिली आहे 0.6 सेंटीमीटर. आणि आपल्याला रेशो विचारलाय H1/H2. म्हणजे राईज इन कॅपिलरी ट्यूब. आपल्याला माहिती असेल राईज इन कॅपिलरी ट्यूब, बीकर मध्ये जर आपण कॅपिलरी ट्यूब डीप केली तर लिक्विड लेवल काय होते? राईज होते. मग इथून ही हाईट असते ती म्हणजे काय असते? राईज इन कॅपिलरी ट्यूब. आणि ह्या H चा फॉर्म्युला काय असतो? H इज इक्वल टू 2t cos थीटा अपॉन r rho g. मग T म्हणजे सरफेस टेन्शन, थीटा मीन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, r रेडियस ऑफ दिस कॅपिलरी ट्यूब, rho डेन्सिटी ऑफ द लिक्विड, g एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
म्हणजे H आणि R मधलं रिलेशन काय, H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R, म्हणजेच H1 अपॉन H2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल R2 अपॉन R1. मग R2 ची व्हॅल्यू किती आहे 0.6 डिवायडेड बाय 0.3, म्हणजेच H1 अपॉन H2 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 2 अपॉन 1, म्हणजेच 2:1. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे, तर ऑप्शन बी इज ए करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी हा ह्या एमसीक्यूचा काय करेक्ट ऑप्शन. आल्या लक्षात? ओके. तर आता आपण थर्ड एमसीक्यू बघूया. द एनर्जी स्टोर्ड इन ए सोप बबल ऑफ diameter 6 centimeter and capital T is equal to, capital T means surface tension, capital T is equal to 0.04 Newton per meter is nearly option A 0.9 into 10 raised to minus 3 joule, option B 0.4 into 10 raised to minus 3 joule, option C 0.7 into 10 raised to minus 3 joule, option D 0.5 into 10 raised to minus 3 joule. तर बघा इथे आपल्याला या एमसीक्यू मध्ये कुठली व्हॅल्यू गिवन आहे, तर डायमीटरची व्हॅल्यू दिलेली आहे. डायमीटर किती दिलाय 6 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच रेडियस किती झाला 3 सेंटीमीटर, म्हणजेच किती 3 into 10 raised to minus 2 मीटर. ओके, तर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू सुद्धा गिवन आहे किती 0.04 न्यूटन पर मीटर. आणि आपल्याला विचारला एनर्जी स्टोर. एनर्जी स्टोरला मी सिम्बॉल यूज करतो ई म्हणजेच एनर्जी स्टोर्ड. बघा सोप बबल जो फ्री सरफेस असतो लिक्विडचा तो काय करत असतो, नेहमी आपला एरिया मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण जर त्याचा एरिया वाढवला तर आपण काय करतो, तर वी डू द सम वर्क, आपण वर्क करतो आणि तो वर्क डनच काय असतो, द वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी नोन ॲज ए सरफेस एनर्जी. मग तो वर्क डन ई म्हणजेच कोण आहे, तो वर्क डन काढायचा आहे. कोण काढायचा आहे, वर्क डन. मग आपल्याला माहिती आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन ह्याच्यामधलं रिलेशन W इज इक्वल टू T इंटू DA. तर हे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन. ओके, पण बघा आता सोप बबल जर घेतला तर सोप बबल हा स्पेरिकल शेपचा असतो, ज्याचा रेडियस आपण किती घेतलाय, त्याचा रेडियस घेतलाय आपण स्मॉल r, म्हणजे त्याचा सरफेस एरिया किती झाला 4πr². पण आपण शिकलेलो आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनच्या रिलेशन मध्ये की जर सोप बबल असेल तर सोप बबल साठी किती सरफेसेस असतात, तर 2 सरफेसेस असतात. म्हणून आपण ह्याला कितीने मल्टिप्लाय करणार आहे 2 ने. म्हणजे इन्क्रीजिंग एरिया हा 2 टाइम्स असतो. इनर सरफेस आणि आउटर सरफेस असतो कुणासाठी, सोप साठी, फक्त सोप साठी. लक्षात आले? म्हणजे हा फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू T इंटू 2 इंटू 4 म्हणजेच काय 8πr². मग आपण व्हॅल्यूज पुट करूया 0.04 इंटू 8 इंटू 3.14 इंटू r चा स्क्वेअर. रेडियस किती आहे 3 इंटू 10 रेज टू मायनस 2, त्याचा स्क्वेअर किती 9 इंटू 10 रेज टू मायनस 4. लक्षात आले? ओके, तर ह्या व्हॅल्यूज जर आपण सॉल्व्ह केल्या तर आपल्याला आन्सर मिळेल 0.9 इंटू 10 रेज टू मायनस 3 जूल. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे कॅल्क्युलेट करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल 0.9 इंटू 10 रेज टू मायनस 3 जूल. दिस इज एनर्जी स्टोर्ड इन ए सोप बबल. म्हणजेच तुमचा कुठला ऑप्शन करेक्ट आहे, तुमचा ऑप्शन ए हा काय करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे थर्ड एमसीक्यूचा आन्सर काय येणार, ऑप्शन ए. ओके, तर आता आपण काय करूया, नेक्स्ट एमसीक्यू बघूया. नेक्स्ट एमसीक्यू काय, 2 hailstones with radii in the ratio of 1:4 fall from a great height through the atmosphere, then the ratio of their terminal velocity is option A 1:2, option B 1:12, option C 1:16, option D 1:8. बघा आता ह्या प्रॉब्लेम मध्ये जो स्टोन दिलाय हेल स्टोन तो कसा आहे, स्पेरिकल शेपचा आहे. ओके, आणि त्या रेडियसचा रेशो दिलेला आहे. ह्याला सपोज R1 म्हणूया आणि दुसरा जो स्टोन आहे त्याचा रेडियस आहे R2. तर ह्या R1 आणि R2 चा रेशो दिलेला आहे आपल्याला. तो रेशो किती दिलाय, R1 अपॉन R2 इज इक्वल टू 1:4. आणि आपल्याला विचारलंय टर्मिनल वेलोसिटीचा रेशो म्हणजे V1 अपॉन V2. तर टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय,
V is equal to 2/9 into r square. Rho means density of the object minus sigma. Sigma means density of the fluid, म्हणजे इथे एअर मीडियम असणार आहे. डेन्सिटी ऑफ द एअर इंटू जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय इटा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग ह्याच्यावरून आपल्याला टर्मिनल वेलोसिटी आणि रेडियस मधलं रिलेशन मिळालं. टर्मिनल वेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट. मग ह्याच्यावरून आपल्याला V1/V2 काय लिहिता येईल? V1/V2 इज इक्वल टू R1/R2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग R1/R2 ची व्हॅल्यू किती आहे? 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 चा रेशो 16 म्हणजेच V1/V2 तुम्हाला काय मिळेल? 1:16. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन सी इज ए करेक्ट ऑप्शन. म्हणजे ह्या एमसीक्यूचा आन्सर काय? ऑप्शन सी. लक्षात आलं? ओके. आता लास्ट एक्झाम्पल. ओके, थेरॉटिकलच आहे. काय म्हटलंय बघा. Bernoulli's theorem, which of the following is conserved? Option A linear momentum, option B angular momentum, option C mass, option D energy. ह्याचा आन्सर तुम्हाला सहज येऊ शकतं, कारण की बर्नॉलीज थेरम मध्ये कोण कॉन्झर्व्ड असतं? तर एनर्जी इज कॉन्झर्व्ड. टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट, म्हणजे एनर्जी इज कॉन्झर्व्ड. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. ओके, ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो, आपण एमसीक्यू बघितलेले आहेत. आता आपण अनसॉल्व्ड एक्झाम्पल बघूया. मग क्वेश्चन नंबर 10 आपल्याला दिलेला एक्सरसाइज आहे टेक्स्ट बुक मध्ये, त्यातला क्वेश्चन नंबर 10 आपण आता सॉल्व्ह करूया. काय दिलंय क्वेश्चन नंबर 10 मध्ये? फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ द ओशियन इफ प्रेशर ऑन फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज 1 atmosphere. डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज इक्वल टू 1060 kg/m³. मग आता बघा, गिवन व्हॅल्यूज आपण पहिल्यांदा लिहूया ह्या प्रॉब्लेम मधल्या. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज गिवन दिलेल्या आहेत क्वेश्चन नंबर 10 मधल्या? कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज गिवन आहेत आपल्याला? तर आपल्याला व्हॅल्यू दिली आहे प्रेशरची, सॉरी हाईट दिलाय. हाईट दिलाय बिलो द सी लेवल, म्हणजे हा सपोज सी लेवल आहे आणि हा सी चा बेड आहे आणि आता सध्या ऑब्जेक्ट तिथे आहे, म्हणजे सी लेवल पासून, सी च्या फ्री सरफेस पासून तो एच एवढ्या हाईटला आहे. मग ती हाईट किती दिली आहे? 200 मीटर. ओके, अजून आपल्याला व्हॅल्यू एक गिवन दिली आहे, ती म्हणजे तिथे वरती जो प्रेशर आहे फ्री सरफेसवर तो किती आहे? 1 atmospheric प्रेशर आहे. किती आहे? 1 atmospheric प्रेशर. मग 1 atmospheric प्रेशर म्हणजेच किती असतो? 1 atmospheric प्रेशर म्हणजेच किती असतो? 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ओके, म्हणजेच आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलाय P0 इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ पास्कल, किंवा तुम्ही और काय लिहू शकता? Nm/m². ओके, आता नेक्स्ट व्हॅल्यू आपल्याला दिली आहे डेन्सिटी ऑफ द सी वॉटर. ह्या सी वॉटरची आपल्याला डेन्सिटी दिली आहे. मग ती डेन्सिटी किती दिली आपल्याला? तर डेन्सिटी दिली आहे 1060 kg/m³. ओके, आणि आपल्याला ह्या पॉइंटच्या तिथला ऍब्सोल्यूट प्रेशर मेजर करायला सांगितलंय, म्हणजे प्रेशर P. ओके, मग ऍब्सोल्यूट प्रेशर P चा फॉर्म्युला काय असतो? P इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस h ρg, म्हणजेच गेज प्रेशर. लक्षात येते? P इज इक्वल टू P0 प्लस h ρg. मग आता हा प्रेशर आपण मेजर करूया. तर P0 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? तर 1.013 इंटू 10⁵ प्लस h ρg. h ची व्हॅल्यू किती दिली आहे? 200 इंटू डेन्सिटी किती दिली आहे? 1060 इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे 9.8 मीटर/सेकंड². मग हे आपण जर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 1.013 इंटू 10⁵ प्लस ह्या ब्रॅकेट मधलं जर आपण सॉल्व्ह केलं तर ते आन्सर किती? तर ते आन्सर येईल 2077600. हे सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर आहे. हे ऑलरेडी मी कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहे. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि हे कॅल्क्युलेट करा. ओके, म्हणजेच आपण काय लिहिणार? तर आपण लिहू 1.013 इंटू 10⁵ प्लस 1 2 3 4 5 5 डिजिट सरकवले तर काय? 20.776 इंटू 10⁵. मग आता ह्या दोघांमधून 10⁵ जर कॉमन आला तर प्रेशर P इज इक्वल टू काय?
1.013 प्लस 20.776 दोघांमधून कॉमन कोण निघाला 10⁵ आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला फायनली आन्सर मिळेल P इज इक्वल टू 21.789 इंटू 10⁵ पास्कल. तर हे झालं ह्या फर्स्ट एक्झाम्पलचा आन्सर. आले लक्षात? क्वेश्चन नंबर 10 काय यूज केला आपण, कुठला फॉर्म्युला यूज केला तर ऍब्सोल्यूट प्रेशर बिलो द डेप्थ H. लक्षात आले? तर त्याचं इक्वेशन काय, P इज इक्वल टू P नॉट प्लस H रो G. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. काय दिलंय क्वेश्चन नंबर 11 मध्ये, इन अ हायड्रोलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड surface area 30 centimeter square and the output piston has the surface area 1500 centimeter square. If a force of 25 Newton is applied to the input piston, calculate the weight on the output piston. Weight on the output piston. मग बघा आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज गिवन दिल्या तर इनपुट पिस्टन आणि आउटपुट पिस्टन. मगाशी एमसीक्यू मध्ये बघितलं तसं इथे आपण दोन पिस्टन घेतलेले असतात, दे आर कनेक्टेड विथ द पाईप. हा झाला इनपुट पिस्टन ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1, ज्याला फोर्स अप्लाय केला F1, आणि हा आउटपुट पिस्टन आहे ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2 आणि तिथे क्रिएट झालेला फोर्स किती F2. हे आपल्याला माहिती आहे. ओके, इथला प्रेशर आहे P1, इथला प्रेशर आहे P2. P1 इज इक्वल टू P2 कारण की प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ. ओके, मग आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय गिवन दिलंय तर इनपुट पिस्टन म्हणजे F, त्याचा एरिया दिलाय म्हणजेच A1 दिलाय, तो किती दिलाय 30 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, शेवटी एरियाचा रेशो येणार आहे प्रॉब्लेम मध्ये, त्याच्यामुळे मी इथे कन्वर्जन करत बसत नाही. कन्वर्जन केलं तरी चालेल, हवं तर आपण कन्वर्जन करूनच लिहूया. 30 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्जन केलं. आउटपुट पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण दिलाय, तो किती दिलाय 1500 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच किती 1500 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. ओके, आता इनपुट पिस्टनवर अप्लाय केलेला फोर्स दिलाय F1, तो किती दिलाय तर तो दिलाय आपल्याला किती दिलाय 25 न्यूटन. किती दिलाय 25 न्यूटन. अँड वी हॅव टू मेजर द व्हॅल्यू ऑफ फोर्स ऍट द आउटपुट पिस्टन. आउटपुट पिस्टनच्या तिथला फोर्स आपल्याला मेजर करायला सांगितलं. मग अकॉर्डिंग टू पास्कल द प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड. द इंक्रीजिंग प्रेशर इनसाइड ऑफ द at any point of the fluid which is equally and undiminished, it transmitted at the every point. प्रत्येक पॉइंट वर तो काय होतो ट्रान्समिट होतो. म्हणजेच काय असणार आहे तर P1 इज इक्वल टू P2. हे कशावरून आहे अकॉर्डिंग टू द पास्कल लॉ. मग P1 म्हणजे प्रेशर, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो फोर्स पर युनिट एरिया म्हणजे F1/A1 इज इक्वल टू काय F2/A2. म्हणजेच आपल्याला F2 चा फॉर्म्युला काय मिळाला, F2 चा फॉर्म्युला मिळाला आपल्याला A2/A1 इंटू F1. मग आपण व्हॅल्यूज पुट करूया. व्हॅल्यूज पुट केलं तर काय मिळेल A2 ची व्हॅल्यू किती 1500 इंटू 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय A1 ची व्हॅल्यू किती आहे 30 इंटू 10⁻⁻⁴ इंटू F1 फोर्स किती आहे 25 न्यूटन. ओके, 10⁻⁴ 10⁻⁴ कॅन्सल. ओके, आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल 50 इंटू 25 म्हणजे आन्सर काय मिळेल तर F2 इज इक्वल टू 1250 न्यूटन. तर हे झालं तुमचं क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर. किती आलंय 1250 न्यूटन. एवढा फोर्स काय असेल तर आउटपुट पिस्टनला एवढा फोर्स इज इक्वल टू काय असतो, ह्या फोर्सची व्हॅल्यू किती असणार आहे तर इथे जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू काय, इथे हा फोर्सची डायरेक्शन झाली ही आणि ह्या ऑब्जेक्टच्या वेटची डायरेक्शन ही mg म्हणजेच काय वेट. म्हणजेच F2 इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो वेट ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे W इज इक्वल टू काय 1250 न्यूटन. एवढा वेट काय करेल लिफ्ट करेल.
ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 12 बघूया. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन ए रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 mm falling with a uniform velocity 2 meter per second through air. The coefficient of viscosity of air is किती दिली आहे व्हॅल्यू त्याची 1.8 इंटू 10⁻⁻5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, मग आता बघा ह्या क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज गिवन दिलेले आहेत. तर आपल्याला व्हॅल्यू गिवन दिली आहे ते म्हणजे डायमीटर ऑफ द रेन ड्रॉप. ओके, काय दिलंय आपल्याला डायमीटर ऑफ रेन ड्रॉप किती दिलंय 1 mm, म्हणजेच रेडियस किती झाला 0.5 mm. म्हणजेच आपण रेडियसची व्हॅल्यू काय लिहू शकतो 5 इंटू 10⁻⁻4 मीटर. ओके, म्हणजे रेडियस गिवन दिलाय. त्याच्यानंतर आपल्याला काय गिवन दिलंय, आपल्याला वेलोसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे. वेलोसिटीची व्हॅल्यू किती आहे 2 मीटर पर सेकंड, 2 मीटर पर सेकंड. आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर दिलेला आहे, तो किती दिलाय 1.8 इंटू 10⁻⁻5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट आपल्याला काय करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स, म्हणजे विस्कस फोर्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायला सांगितलंय फाइंड करायला सांगितलंय. मग आता आपण इथे बघू शकतो रेन ड्रॉप दिलाय. तर रेन ड्रॉप हा कुठल्या शेपचा असतो, रेन ड्रॉप इज इन स्पेरिकल शेप. कुठल्या शेप मध्ये असतो तो स्पेरिकल शेप. मग एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म वेलोसिटी युनिफॉर्म दिली म्हणजे कॉन्स्टंट वेलोसिटीने जर जात असेल तर एखाद्या विस्कस फ्लुइड मधून जर फ्लो होत असेल, हे आपण डायग्राम बघितली असेल, मी जरा फास्ट मध्ये काढतोय. ओके, तर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय येतो, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय येतो अकॉर्डिंग टू स्टोक्स. तर विस्कस फोर्स इज इक्वल टू काय असतो 6 पाय इंटू इटा इंटू व्ही इंटू आर. ओके, हे अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ. मग स्टोक्स लॉ नुसार आपण व्हॅल्यूज पुट केल्या 6 इंटू 3.142 इंटू इटाची व्हॅल्यू घेतली 1.8 इंटू 10⁻⁻5. वेलोसिटी किती आहे 2 इंटू रेडियस किती आहे तर 5 इंटू 10⁻⁻4. If we solve these terms, then we get the value of the viscous force is 3.393 into 10⁻⁻7 न्यूटन्स. तर आपण आता 13 नंबरचा क्वेश्चन बघूया. A horizontal force of 1 Newton is required to move a metal plate of area 10⁻² meter square with a velocity of 2 into 10⁻² meter per second when it rests on a layer of oil 1.5 into 10⁻³ meter thick. Find the coefficient of viscosity of oil. ओके, तर बघा आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन काय दिला, हॉरिझॉन्टल फोर्स दिला. इथे कॉइन आहे जो ऑइल सरफेसवर, हे दिसते तुम्हाला, हे ऑइल सरफेस आहे त्याच्यावर आहे आणि त्याला हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला आहे. हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केलाय तो किती आहे 1 न्यूटन आहे. किती आहे 1 न्यूटन. मग हा जेवढा फोर्स असेल तेवढाच अपोजिट फोर्स हा ऑइल आणि कॉइन मध्ये असणारा फ्रिक्शन फोर्स असेल, तो कसा असेल फक्त अपोजिट डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात ही विस्कस फोर्सची व्हॅल्यू आहे. म्हणजे विस्कस फोर्स किती झाला 1 न्यूटन. ह्याचा एरिया किती दिलाय 10⁻² मीटर स्क्वेअर. ओके, आता बघा त्यांनी काय म्हटलं आपल्याला, ह्या कॉइनला आपण हॉरिझॉन्टल फोर्स लावल्यामुळे त्याची वेलोसिटी किती आहे तर डीव्ही आहे. म्हणजे ह्या अप्पर लेअरचीच वेलोसिटी, अप्पर लेअरवरच्या कॉइनची वेलोसिटी ही डीव्ही आहे. ह्या अप्पर लेअरची ह्या ऑइलच्या बॉटम पासूनची, म्हणजे ऑइलचा जेवढा थिकनेस असेल तेवढंच त्याचं काय असेल, ह्या सरफेस पासूनचं त्याचं डिस्टन्स असेल. म्हणजे डीएक्स पण दिलाय आणि डीव्ही पण दिलाय. ओके, वेलोसिटी दिली आणि डिस्टन्स फ्रॉम द बॉटम. बॉटम म्हणजेच काय, हा ऑइलचा लेअर आहे समजा, हा त्याचा थिकनेस आहे, हा त्याचा काय थिकनेस आहे. म्हणजे ह्याला आपण म्हणूया बॉटम सरफेस, हा स्टेशनरी असं म्हणूया, आणि त्याच्यावर हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे थिकनेस इज इक्वल टू आपण काय घेतलंय डीएक्स. आणि आपल्याला मेजर करायला सांगितलंय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऑइल. लक्षात आलंय.
मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी नुसार कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो, तर विस्कस फोर्स, मी पाहिजे तर ह्याला एफ लिहितो, विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट, पर युनिट काय असतो, वेलॉसिटी ग्रेडियंट. मग आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती, 10⁻² इंटू dv अपॉन dx. मग dv ची व्हॅल्यू किती आहे, 2 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 1.5 इंटू 10⁻³ ओके. तर आता हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळेल, तर बघा हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू मिळेल आणि त्या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू किती असेल, 7.5. किती असेल, 7.5 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे कॅल्क्युलेट करा, तुम्हाला आन्सर मिळेल. तर हे झालं तुमचं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ऑइल, म्हणजे क्वेश्चन नंबर 13चं हे आन्सर झालं. लक्षात आले हे, ओके. तर आता बघा हे नोट डाऊन करून घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर 14 बघूया. विथ व्हॉट टर्मिनल वेलोसिटी विल अन एअर बबल 0.4 mm in diameter rise in a liquid of viscosity 0.1 Newton second per meter square and specific gravity 0.9. Density of the air is 1.29 kg per meter cube. बघा आता इथे आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय गिवन दिलेलं आहे, तर आपल्याला एक एअर बबल दिलेला आहे, त्या एअर बबलचा डायमीटर दिलाय 0.4 mm, म्हणजेच त्या बबलचा रेडियस किती झाला, 0.2 mm, म्हणजेच रेडियसची व्हॅल्यू ऍक्च्युअल मीटर मध्ये किती झाली, 2 इंटू 10⁻⁴ मीटर. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ एअरची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, सॉरी आपल्याला कुणाचा विस्कॉसिटी दिलेला, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ लिक्विडचा सुद्धा आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलाय 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करून सांगेन, पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू दिली आहे 0.9 आणि आपल्याला अजून कुणाची व्हॅल्यू दिली आहे, तर डेन्सिटी ऑफ द एअरची डेन्सिटी दिली आहे, आपण त्याला सिम्बॉल यूज करूया रो. डेन्सिटी एअरची किती आहे, एअरची डेन्सिटी दिली आहे 1.29 kg पर मीटर क्यूब. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं वेलोसिटी ऑफ द एअर बबल. त्या एअर बबलची वेलोसिटी काय असेल ते सांग. ओके. तर बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल की हे लिक्विड आहे आणि लिक्विड मध्ये हा एअर बबल आहे आणि हा एअर बबल असा राईज होणार आहे, म्हणजे वर वर जाणार आहे. कुठे जाणार आहे, वर वर जाणार आहे. ह्या लिक्विड सरफेस, ह्या लिक्विड मधून हा एअर बबल असा वर वर जाईल. मग वर जात असताना त्याची वेलोसिटी काय असेल ते आपल्याला काय करायला सांगितले, फाइंड आउट करायला सांगितले. मग आता आपण बघूया स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय असतं, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ द लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजर करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, द डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. मग डेन्सिटी ऑफ लिक्विड साठी मी सिम्बॉल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, किती दिली आहे, 0.9 इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द लिक्विडची डेन्सिटी मी सिग्माने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, सिग्मा. आणि डेन्सिटी ऑफ द वॉटर डिनोट करतो रो डब्ल्यू. डेन्सिटी ऑफ द वॉटर, हा रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द एअर. हा रो डब्ल्यू म्हणजे कोण आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि वॉटरची डेन्सिटी किती असते हे आपल्याला माहिती आहे, किती असते, 1000 kg पर मीटर क्यूब. वॉटरची डेन्सिटी किती असते, 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजेच डेन्सिटी ऑफ ए लिक्विड इज इक्वल टू काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ द वॉटर. म्हणजे 0.9 इंटू 1000. म्हणजे आन्सर किती, द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज इक्वल टू 900 kg पर मीटर क्यूब. तर ही आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळाली. कुणाची मिळाली, डेन्सिटी ऑफ द लिक्विड. का आपण मेजर केलं, कारण की आपल्याला फाइंड आउट करायचे टर्मिनल वेलोसिटी. आणि टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, टर्मिनल वेलोसिटी v इज इक्वल टू 2/9
into r square means radius of the air bubble into bracket rho minus sigma into g acceleration due to gravity divided by eta. मग आता ह्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूज आपल्याला नोन आहेत, आपण व्हॅल्यूज पुट करूया. काय मिळेल आपल्याला 2 into r square रेडियस किती आहे 2 into 10 raised to minus 4 चा स्क्वेअर into रो डेन्सिटी ऑफ द एअर. मग एअरची डेन्सिटी किती आहे 1.29 मायनस सिग्मा, सिग्मा मीन्स डेन्सिटी ऑफ द लिक्विड, लिक्विडची डेन्सिटी किती आहे 900. म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं जे आन्सर येणार आहे ते निगेटिव्ह मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे निगेटिव्ह. राहिला काय जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय 9 इनटू इटाची व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ लिक्विड किती दिले आपल्याला 0.1. ओके, आता हे आन्सर आपण जर सॉल्व केलं, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे कॅल्क्युलेशन करा बाय युजिंग लॉग टेबल. लॉग टेबल यूज करून तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला फायनली आन्सर काय मिळेल v इज इक्वल टू मायनस 0.782 इंटू 10 raised to minus 3 मीटर पर सेकंड. तुम्हाला वेलोसिटीचं व्हॅल्यू काय मिळेल मायनस 0.782 इंटू 10 raised to minus 3 मीटर पर सेकंड. मग आता इथे जो निगेटिव्ह साइन आहे तो निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतोय द निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द एअर बबल इज राइज अप. बघा नेहमी लक्षात ठेवा आपण टर्मिनल वेलोसिटी काढलेली कुणासाठी स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी. ज्यावेळी आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट लिक्विड मधून सोडला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली गेला, मग खाली जात असताना जी वेलोसिटी होती ती काय आली पॉझिटिव्ह आली. पण आता एअर बबलची डेन्सिटी लिक्विड पेक्षा कमी आहे म्हणजे तो असा वर वर जाणार आहे आणि त्याचं फ्लोटेशन होणार आहे. म्हणजे तो वरती जाऊन असा तरंगेल आणि थोड्या वेळानंतर फुटेल. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट चाललाय ना, अपोजिट डायरेक्शनने चाललाय, त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह साइन आला. ऍक्च्युअल वेलोसिटीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे का तर नाही. हे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतंय एअर बबल इज राइज अप इन द लिक्विड. त्या लिक्विड मध्ये तो वर वर येतोय हे आपल्याला इंडिकेशन सांगते हे निगेटिव्ह साइन. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 14 सुद्धा समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या, हे तुम्ही सॉल्व करा. ओके, तर आता आपण 15th नंबरचा क्वेश्चन बघूया. द स्पीड ऑफ वॉटर इज 2 मीटर पर सेकंड थ्रू ए पाइप ऑफ इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर. व्हाट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ नोजल ऑफ द पाइप इफ द स्पीड ऑफ वॉटर ॲट नोजल इज 4 मीटर पर सेकंड. बघा आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज गिवन दिलेल्या आहेत. तर त्या नोझलचा डायमीटर दिलेला आहे सुरुवातीचा, त्याला आपण d1 म्हणूया. किती दिलाय 10 सेंटीमीटर दिलाय. किती दिलाय 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. म्हणजेच रेडियसची व्हॅल्यू किती झाली 0.05 मीटर. अजून काय दिलंय त्यात तो नोझल मधून जर फ्लुइड जात असेल तर त्याची वेलोसिटी किती आहे 2 मीटर पर सेकंड. मग आता असा किती व्हॅल्यू असेल डायमीटरची की ज्यावेळी त्या नोझल मधून बाहेर पडणाऱ्या फ्लुइडचा स्पीड किती असेल 4 मीटर पर सेकंड. ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचंय हिअर वी यूज द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आपल्याला काय यूज करायचंय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आपल्याला माहिती आहे जर स्पीड वाढत असेल तर ह्याचा अर्थ नोझलचा डायमीटर हा कमी झाला असेल, म्हणजे ह्या 10 सेंटीमीटर पेक्षा ही व्हॅल्यू नक्कीच कमी असेल. तर ते आपण सॉल्व करून बघूया. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतो आपल्याला प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड वेलोसिटी ऑफ द फ्लुइड थ्रू दिस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज सेम. म्हणजे A1 V1 इज इक्वल टू A2 V2. तर आता बघा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, मग त्या पाईपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे सर्कलचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग सर्कल म्हणजेच काय येणार आहे पाय R1 स्क्वेअर. लक्षात येते इंटू V1 इज इक्वल टू A2. म्हणजे दुसरा जो असेल त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा कमी असेल, म्हणजे ही पाईप अशी असेल. ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1, ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2. ओके, इथून फ्लुइड जर चालला असेल तर त्याची वेलोसिटी V1, इथून बाहेर पडणाऱ्या फ्लुइडची वेलोसिटी V2. ओके, तर आपल्याला ह्याचा डायमीटर मोजायचा आहे. मग इथे काय लिहिलं मी पाय R2 स्क्वेअर इंटू V2. लक्षात आलं इथपर्यंत. मग फर्स्ट आपण फाइंड आउट करूया R2. म्हणजे रेडियस जर फाइंड केला तर आपल्याला त्याचा डबल म्हणजेच कोण मिळेल त्याचा डायमीटर मिळेल. म्हणजे पहिला हा रेडियस फाइंड आउट करूया. तर इथे काय होईल पाय पाय गेट कॅन्सल. म्हणजेच काय मिळालं R1 स्क्वेअर V1 इज इक्वल टू R2 स्क्वेअर
V2. म्हणजे मला R2 स्क्वेअरचा फॉर्म्युला काय मिळाला, R2 स्क्वेअर इज इक्वल टू R1 स्क्वेअर V1 अपॉन V2. मग आपण व्हॅल्यूज पुट करूया प्रत्येकाच्या. R1 ची व्हॅल्यू किती आहे, 0.05 चा स्क्वेअर, ओके, इनटू वेलोसिटी किती आहे 2 डिवायडेड बाय इथे वेलोसिटी किती आहे 4, म्हणजेच R2 स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळेल मला, R2 स्क्वेअर इज इक्वल टू इथे मिळेल 0.0025 डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे आन्सर काय मिळेल मला बघा, जर डिवाइड केलं तर आन्सर मिळेल 0.00124, म्हणजे ह्याच्या गेले 1 म्हणजे 5. लक्षात येतंय, ही कुणाची व्हॅल्यू मिळाली मला, R2 स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. नाउ टेक द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता इथे तुम्ही स्क्वेअर रूट कशाच्या साहाय्याने घेणार आहे, तर बाय युजिंग लॉग टेबल. तुम्ही लॉग टेबल यूज करा आणि स्क्वेअर रूट घ्या. तर स्क्वेअर रूट ची व्हॅल्यू काय, तर R2 इज इक्वल टू, आता मी फाइंड आउट करून ठेवले ते मी लिहितो. तर स्क्वेअर रूट ची व्हॅल्यू आहे 0.03535 मीटर. तर ही झाली रेडियस ची व्हॅल्यू. मग आपल्याला विचारलाय डायमीटर, मग डायमीटर D2 ची व्हॅल्यू काय, तर ट्वाइस ऑफ R2, म्हणजेच फायनली ह्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल, तर आपल्याला आन्सर मिळेल 0.0707. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, तर डायमीटरची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला फायनली, तर 7.07 इंटू 10⁻⁻² मीटर. इट इज द डायमीटर. इथे किती होतं तुमचं, तर 0.1 मीटर, आणि इथे किती आलाय तुमचा डायमीटर, 7.07 इंटू 10⁻⁻² मीटर. ओके, तर हे लक्षात आलं असेल तुमच्या, तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, आता आपण 16 नंबरचा क्वेश्चन घेऊया. विथ व्हॉट वेलोसिटी डज वॉटर फ्लो आउट ऑफ एन ओरिफिस in a tank with a gauge pressure 4 into 10⁻⁵ Newton per meter square. Before the flow start, the density of water is 1000 kg per meter cube. बघा, आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठल्या व्हॅल्यूज गिवन दिले, तर आपल्याला गेज प्रेशर दिलाय, म्हणजे प्रेशर डिफरन्स दिलाय थोडक्यात. ओके, तर तो किती दिलाय, P1 - P2 इज इक्वल टू 4 into 10⁵. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेला आहे, आणि आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय, आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले वेलोसिटी, म्हणजे जी बाहेर पडणारा फ्लुइड आहे त्याची वेलोसिटी. म्हणजेच कुणाची वेलोसिटी, तर त्यालाच आपण म्हणतो स्पीड ऑफ इफ्लक्स. काय म्हणतो त्याला आपण, स्पीड ऑफ इफ्लक्स. तो आपल्याला काय करायला सांगितलं, मेजर करायला सांगितलं. मग आता स्पीड ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला काय, V इज इक्वल टू √2GH. बघा, ही टँक आहे, आणि टँकचा इथे एक ओरिफेस आहे, म्हणजेच काय स्मॉल होल आहे. त्या होल पासून ह्या फ्री सरफेसची हाईट किती आहे, h आहे. त्याची हाईट किती आहे, h. लक्षात येतंय. मग इथून बाहेर पडणाऱ्या फ्लुइडची वेलोसिटी आहे v, ती आपल्याला काय करायची, मेजर करायची. मग आपण स्क्वेअर रूट घेतला दोन्ही बाजूचा, तर v स्क्वेअर इज इक्वल टू काय, 2GH. मी ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, कारण की मला h ची व्हॅल्यू कुठेही गिवन नाहीये. लक्षात येतंय. पण मला हा दिलेला कुठला प्रेशर आहे, गेज प्रेशर आहे. मग गेज प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, P1 - P2 इज इक्वल टू h ρg. गेज प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, P1 - P2 इज इक्वल टू h ρg. हे आपण शिकलेलो आहे कुठे, तर गेज प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे सुरुवातीलाच, ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला. तर ते नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे कळेल. तर ह्या P1 - P2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 4 into 10⁵. ओके, h ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे, 1000, म्हणजेच किती, 10⁻³ इंटू g ची व्हॅल्यू किती, 9.8. ओके, तर आपण ही व्हॅल्यू काय आली आपल्याला, h इज इक्वल टू, नाहीतर मी फक्त फॉर्म्युला ठेवतो, फॉर्म्युला डायरेक्ट आपल्याला इथे सुद्धा पुट करता येऊ शकतो. म्हणून मी काय लिहितो, h इज इक्वल टू काय, P1 - P2 अपॉन ρg. हा h चा फॉर्म्युला आपण ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. म्हणजे फॉर्म्युला काय मिळेल, फॉर्म्युला आपल्याला मिळेल V स्क्वेअर इज इक्वल टू 2G इंटू h. h ची व्हॅल्यू काय, h ची व्हॅल्यू P1 - P2 अपॉन
रो जी अपॉन रो जी, म्हणजे जी जी गेट कॅन्सल. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला मला फायनली, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू P1 मायनस P2 अपॉन रो. ओके, मग आता सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, मग त्या व्हॅल्यूज पुट करूया. 2 इंटू P1 मायनस P2 किती दिले, 4 इंटू 10⁵ डिवायडेड बाय डेन्सिटी किती दिले, 1000 म्हणजे 10⁵3. ओके, म्हणजेच इथे काय मिळेल आपल्याला, 8 इंटू 10⁵3 वरती गेला 10⁻³ म्हणजेच आन्सर काय येईल 10⁻². ही कुणाची व्हॅल्यू झाली, व्ही स्क्वेअरची. म्हणजेच आपल्याला स्क्वेअर रूट जर घेतला तर काय व्हॅल्यू मिळेल, काय मिळेल 2√2 इंटू 10. काय मिळेल आपल्याला 2√2 इंटू 10. मग √2 ची व्हॅल्यू काय असते, 1.414 इंटू 10. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, तर 2 इंटू 14.14. लक्षात येत आहे. म्हणजेच वेलॉसिटीची व्हॅल्यू काय, 28.28 मीटर पर सेकंड. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड विच इज फ्लो आउट फ्रॉम द टँक. टँक मधून बाहेर पडणाऱ्या फ्लुइडची ही काय झाली, वेलॉसिटी. तर हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. क्वेश्चन नंबर 16, क्वेश्चन नंबर किती होता, 16. तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या.